अभिनंदन विक्रांत, अगदी माझ्या मनासारखं झालं. अखेर तुमचं लग्न ठरलं. आईसाहेब, हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं. तुम्ही इथे आला नसता तर हे शक्यच झालं नसतं. माझ्यामुळे नाही हो, पण गोड बोलून समोरच्याला कसं खुश करायचं हे तुमच्याकडून शिकावं कोणी. चला निघूया. एक मिनिट, जयदीपला फोन करते. ही आनंदाची बातमी सांगते ना. नाही नाही थांबा, ही आनंदाची बातमी मी घरी गेल्या गेल्या प्रत्येकाला सांगणार आहे स्वतःहून. बर या. ईशा, काय बाबा? ये बाळा बस. काय बाबा? काय मागितलंस देवाकडे? यापुढे सगळं काही नीट होऊ दे. सगळं नीट होईल, पण तू खुश आहेस ना? हो. बाळा, सगळं तुझ्या मनासारखंच करण्याचा आजपर्यंत मी आणि तुझ्या आईनं खूप प्रयत्न केला. यावेळी सुद्धा मी तुझ्या हट्टापुढे माघार घेतली. पण ईशा, अगं त्यांच्यात आणि आपल्यात कुठलंच साम्य नाहीये ग. त्यांनी कितीही आश्वासनं दिली ना तरी मला भीती वाटते. असू दे, तू खुश आहेस ना बाबू? बाबा, मी त्यांना सोडून दुसऱ्या कोणाबरोबरच खुश नाही राहू शकणार. थँक्यू बाबा. ग्रेट न्यूज दादा, ग्रेट न्यूज. वाव, दादाचं लग्न ठरलंय. मंदा, मंदा मिठाई आण. कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रो इन लॉ. थँक्यू वेणी. घ्या घ्या. थँक्यू. कारण माहितीये का? नाही. विक्रांत साहेबांचं लग्न ठरलंय. हा, काय सांगताय काय आई साहेब? खूपच चांगली बातमी दिली हो विक्रांत साहेबांनी. छान. मंदा, हा. सगळ्यांना मिठाई वाट. हो सगळ्यांना, बंगल्यातल्या सगळ्यांना. हो हो, ओके? वाटते. घ्या. बर. कम ऑन, गो गो गो, हरी अप, सगळ्यांना वाट. वाव दादा, ग्रेट न्यूज. बाय द वे, नाव काय म्हणालात त्या मुलीचं? ईशा निमकर. आपल्याला पारावरच्या देवळात भेटली नव्हती का ती? तीच. पारावरचं देऊळ? आय डोंट रिमेंबर. ओ, वेट अ मिनिट. ही येते? येस, हीच ईशा निमकर. ही तर खूप लहान आहे. वहिनी, प्रेमात वयाला महत्व नसतं. सोन्या, ही आमच्या ऑफिस मध्ये काम करते. मी तुला सांगितलं होतं ना, हिने मला गोष्ट सांगितली होती. स्टोरी ऑफिस. या आय नो, बट काहीतरी चाळीबिळीत राहणारी मुलगी आहे ना. त्यांनी काही फरक पडत नाही सुनबाई. मनानी श्रीमंत माणसं आहेत ती. चांगली माणसं आहेत. या व्हॉटएव्हर. आता लग्न ठरवलंच आहे तर मग आणखीन काय बोलणार नाही का? बरं, लग्नाची तयारी म्हणजे लग्न कसं, केव्हा, काही ठरवलंय का? डोंट टेल मी की त्या चाळीतल्या कुठल्या मंडपात वगैरे ठेवणार नाहीये ना? तेच ठरवायला उद्या त्यांच्या घरी जायचंय.
ग्रेट. मस्त ठरवून या लग्न, मस्त प्लॅन करा. ओके. बोलणी करायला तुला पण यायचंय आमच्या बरोबर. मी कशाला? अगं मान आहे तुझा, तुला यायलाच हवं. सगळेजण जातोय आपण. रिस्पेक्ट. ओके फाईन. थँक्यू बहिणी. चला मी येतो. अंबाबाई, तुझ्या कृपेने सगळं चांगलं होऊ दे ग बाई. अभिनंदन सर. थँक्यू झेंडे. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू मायरा. मायरा, मायरा, I can understand your feelings. इट्स ओके सर. आय एम ओके. तुम्ही सांगा, मी तुम्हाला काही हेल्प करू का? आय हेल्प यू इन ऑलवेज. झेंडे, मायरा, तुम्ही दोघेही माझ्या अत्यंत जवळची आणि विश्वासातली माणसं आहात. आणि तुम्ही तर नेहमी म्हणता झेंडे, माझ्या प्रत्येक श्वासाची जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि माझ्या बिझनेसची तुमच्यावर. हो ना मायरा? मी प्रेमात पडलो ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दोघांना सांगितली आणि मी लग्न करतोय ही गोष्ट सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय. मी लग्न करतोय तेही तुमच्या दोघांच्या जीवावर. सर तुम्ही सांगा सर, आम्ही काय मदत करू? म्हणजे आम्ही तयार आहोत मॅरेज. मायरा, माझ्या लग्नाची पूर्ण जबाबदारी तू सांभाळायचीच. त्याच्या कपड्यांपासून ते इव्हेंट पर्यंत सगळ्या गोष्टी तू बघायच्यास. करशील? बरोबर आहे सर. म्हणजे मायराजींपेक्षा दुसरं कोण एवढं चांगलं काम करू शकतं? मायराजी बेस्ट आहेत एकदम. असं नसं धूमधडाक्यात लग्न लावून देऊ आपण. काय मायराजी? ऑफकोर्स आय विल डू दॅट. एक मिनिट. आपल्याला हा इव्हेंट खूप मोठा नाही करायचा आहे. तुम्हाला दोघांनी ईशाच्या घरची परिस्थिती माहिती आहे. त्यांच्यावरती ह्या गोष्टीचा दबाव नाही आला पाहिजे. त्यांना कुठेही अपमान झाल्यासारखं, त्यांचा मान सन्मान हिरावून घेतल्यासारखं नाही वाटलं पाहिजे. नाही, ते पण बरोबरच आहे म्हणा. मी घरी सुद्धा तेच सांगणार आहे की लग्न अतिशय साधेपणाने व्हायला पाहिजे. चला लागा तयारीला. तर पण आम्ही म्हणजे मायरा जर लग्नाची जबाबदारी सांभाळते तर तिने बैठकीला असायला नको? जा. नाही, ते बरोबर आहे, पण मी कशाला ना? इकडे बैठकीत काय होते ना ते तुम्ही मला सांगा. इकडे कशाला उगीच गर्दी? नाही का महाराज? येस सर. असं पाठी राखणं माझ्या बरोबर नको. जा, तयार व्हा. आणि हे असे कपडे घालून येणार, साधे कपडे घालून ये. जा. हो, चला जा हो. लवकर. आई साहेब या. थँक्यू. बर, जयदीप आणि सुनबाईला बोलावलंस ना? हो, दिलाय निरोप. आधी कपाळावर आट्या होत्या, पण येते तुमची सुनबाई. हा बोला विक्रांत. आज आपल्याला जायचं लक्षात आहे ना? हो अर्थात. मी मायरा आणि झेंडे या दोघांना घेऊन तिकडे पोहोचतो. तुम्ही तिकडेच आहे, आपण तिथे भेटूया. हो, जोरदार तयारी सुरू आहे. मी जयदीप आणि सुनबाईला बोलवून घेतलंय. आईसाहेब, तेच सांगायला मी फोन केला होता की आपल्यासारखी जोरदार तयारी नको. म्हणजे त्यांना कॉम्प्लेक्स नको यार. ईशाचे बाबा काल काय म्हणाले होते आठवते ना? हो, चांगलंच लक्षात आहे माझ्या. नाही,
जोरदार तयारी म्हणजे तसं नव्हतं मला म्हणायचं. उत्साहात तयारी चालू आहे. तुम्ही नका काळजी करू, मी बघते सगळं. ठीक आहे सर, भेटूया. आई साहेब, काय हुकूम आहे? हुकूम, बसा. बरं, आज आपल्याला निमकरांच्या घरी लग्नाची बोलणी करायला जायचंय. लक्षात आहे ना? या आय नो. म्हणूनच मी माझ्या पप्पांनी गिफ्ट केलेली साडी नेसणार आहे. आणि जयदीप, तुझ्यासाठी सूट काढून ठेवलेलं आहे. जर इंडियन मध्ये हवा असेल तर आपली शेरवानी आहेच. सुपर. 1 मिनिट. यावेळी आपण आपले उंची कपडे बाजूला ठेवूया. म्हणजे अगं, निमकर मंडळी अगदी साधी आहेत. आपण त्यांच्याकडे त्यांच्यासारखंच बनून जाऊया. आय डोंट अंडरस्टँड. म्हणजे एक्झॅक्टली काय घालायचं तरी काय? म्हणजे साधे कपडे, विशेष असे नाही. म्हणजे आपण पण पुअर पीपल सारखंच दिसलं पाहिजे का? यू मीन गरिबांसारखं? जयदीप, सॉरी पण माझे साधे कपडे पण खूप एक्सपेन्सिव्ह असतात, यु नो ना. साधे कपडे म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं काय? काहीतरी करावंच लागेल ना, म्हणजे त्यांच्यावर दडपण यायला नको. ओके, चॅलेंज ऍक्सेप्टेड. पुअर पीपल सारखं दिसण्याचं चॅलेंज म्हणजे अगदी बेसिक पीपल सारखं दिसण्याचं चॅलेंज. ओके. मला तसे ऍडव्हेंचर्स खूप आवडतात. हे त्यातलंच एक आहे. चलो देन लेट्स गो. आपण पण जरा असं पुअर स्टाईल मध्ये रेडी होऊयात. मला पण जरा गरिबी एन्जॉय करू देत. लेट्स गो. ओके. अशी काही सोन्या? पुष्पा, हा, मी जाऊन येतो ग जरा. हो हो. अजून काही आणायचंय का? नाही, काही नाही आणायचंय. सरबत आणलेलं आहे, ग्लासेस आणलेले आहेत, चादर घातलेली आहे, शेजारून फक्त प्लेट्स आणायच्यात. ईशा, हा फोटो बघ ना. या मॉडेलने या साडीवर किती सिंपल दागिने घातलेत ना. एकदम स्वीट अँड सिंपल. येस, तू आज अशीच तयार हो. काय? चालेल. काय चालेल? ईशा, तुझं लक्षच नाही. मी तुला केव्हापासून 5 फोटो दाखवलेत आणि तू काय सगळ्यांना हो हो करतेस. रुपाली, सगळं नीट होईल ना ग? आजची बैठक नीट पार पडेल ना? होईल ग. हे बघ, आतापर्यंत सगळं व्यवस्थित झालं ना, मग इथून पुढे पण सगळं मस्त होणार. फिकर नॉट बेब्स. हे बघ, आपण आणखी सर्च करूया. हे बघ, आता हे असं थोडं थोडं करून चालणार नाही. अरे सरंजामे आपली वही होणार आहेत. आपणही आपल्या घरात थोडेफार बदल करायला हवेत. म्हणजे आपल्याला आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं आपण आपलं राहणीमान बदलायला पाहिजे. आपण एक कमी नाही दिसलं पाहिजे लोकांना. आता काय बदल करणार आपण? काय म्हणजे, हे बघ, हे पडदे बघ कसे जुनाट झालेत. सगळे पडदे बदलून टाकू. आता? हो. अरे मेरे बेटी की शादी आहे. निमकर, जरा शांतपणे घ्या. लग्नाचा खर्च खूप मोठा आहे. आता खूप खर्च करू नका. असू दे ग, खर्चाचं काय ते सगळं मी बघतो. बरं, एक काम कर, कपड्यात काही दागिने असतील ना तर एखादी छोटी नाजूक अशी चेन ईशाला दे घालायला. आणि हे पुष्पा, अगं मला सांग, तुझ्याकडे आता एखादी छान अशी भरजरी साडी कोणती आहे? अहो, पिंकीच्या लग्नात नेसले नव्हते का, ती आहे. आणि दिवाळीला तुम्ही दिली आहे, ती सुद्धा नेसू शकते. बर, ऐक, मगाशी तू काय म्हणालीस, शेजारून काय प्लेट्स किंवा काय ग्लास आणणार आहेस? अजिबात आणायच्या नाहीत. मी आता गेलो की नवीन प्लेट्स आणि नवीन ग्लास सगळं नवीन आणतो. अहो कशाला निमकर, मी परत तुम्हाला तेच सांगते, आता खर्च करू नका फार. मी तुला परत तेच सांगतोय पुष्पा,
मेरी बेटी की शादी है. जा मग. आणि बघ, आणि ना आपण या साईडला. ईशा, अगं अशी इथं काय बसलीयस? चल चल चल, तयार हो लवकर. हा, आईला मदत कर जा. रुपाली, जरा तिला तयार व्हायला मदत कर जा. हो काका. हो का? चला गाडी काढा. आय एम रेडी. अरे वा, सुनबाई पुअर लुक. ओके ना, जमलाय का पुअर लुक? काय साडी ना इतकी चीप आहे, जस्ट 12,000 रुपीज. पण काय करणार, नेसावी लागली. कुठं लेलेस आहे. चला चला लेट्स गो. नीट ठेवून द्या. एक सांगू मायराजी, तुमची ना बातच अलग आहे. म्हणजे साध्या कपड्यात पण एकदम छान दिसतात है ना. मला एक गोष्ट लक्षात ठेव, लग्नाचं प्लॅनिंग करताना ते तितकंच साधं असलं पाहिजे जितका तुझा ड्रेस आहे. चला. अगं लवकर कर ना, किती वेळ रुपाली. का ग, त्यांना भेटायची खूपच घाई झाली वाटतं तुला. हो चला मुलींनो लवकर. हो झालं. एवढ्यात फोन आला. हॅलो, हा पिंकी, बोल बोल बोल. अगं असं कसं करीन मी तुला सांगितल्याशिवाय. मग अगं आज बघायला येणार आहेत फक्त ते. अगं हो बाई, हो, विक्रांत सरंजामे मोठे बिझनेसमॅन आहेत. तू ते कम्प्युटरवर टाईप करून बघ ना, सगळी माहिती मिळेल तुला. अगं हो, ठरलं की सांगते पिंकी. आणि आता फोन ठेवते, ते सगळे आता येत आहेत घरी. नंतर सविस्तर सांगते तुला. बैठक होऊ दे आधी. ठेव. हा आले आले. चल गो. नमस्कार आई साहेब. या या. विक्रांत सर, तुमचं आणि तुमच्या कुटुंबियांचं मनापासून स्वागत आहे. पुष्पा. नमस्कार. हॅलो. साधेपणा जरा जास्तच गोडी आहे. काही नाही, घराचं कौतुक करत होत्या काय. आई तुम्ही फार छान दिसताय. थँक्यू. हा मी ओळख करून देतो, सोनिया वहिनी. नाईस मीटिंग यू. हा जयदीप, माझा धाकटा भाऊ. हॅलो. हॅलो. आणि मायरा आणि झेंडेंना तुम्ही ओळखताच. मी तुमच्या सुखात सहभागी व्हायला आली. आय होप यू ऑल डोंट माइंड. झालं गेलं सगळं विसरून जा प्लीज. आई बाबा, मायरा आणि झेंडे सुद्धा माझ्या घरचीच माणसं आहेत.